नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागेल गेल्या सौर पंप योजनेमध्ये जे वेंडर सिलेक्शन करत आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात गोंधळ उडला आहे। तर गोंधळ अशा कारणाने उडलाय की वेंडर सिलेक्शन करण्याचे ऑप्शन खूप सारे शेतकऱ्यांना आलेले आहेत, पण त्या ठिकाणी एकही वेंडर अवेलेबल दाखवत नाही। तर पाठीमागील खूप साऱ्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतली, त्यानंतर आपण खूप साऱ्या कंपनीशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, महावितरणशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला। आता त्यांच्याकडून जे उत्तर येत आहेत त्या उत्तरानुसार आपल्याला एक गोष्ट मात्र लक्षात येत आहे की ज्या कंपन्या ऍड होणार आहेत, ज्या कंपन्या नवीन आहेत त्या कंपन्याच फक्त या आता नेक्स्ट मंथमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्या नवीन कंपन्या असतील त्याच कंपन्या आता या वेंडर लिस्टमध्ये ऍड होतात। याचं कारण असं आहे, एकदम सिंपल आणि सोपं कारण आहे। आता मागेल त्याला सौर पंप योजनेमध्ये वर्षाकाठी जवळपास महाराष्ट्रामध्ये 1 लाख सौर पंप योजनेचे जोडणी बसवण्यात आले, पूर्ण महाराष्ट्रामध्ये बसवण्यात आहेत। म्हणजे 5 वर्षामध्ये 5 लाख सौर पंप जोडणी बसवायचे आहेत। तर यानुसार जे पहिल्या कंपन्यांना जवळजवळ 25 ते 30 कंपनींना या मागील त्याला सौर पंप योजनेतून महावितरणद्वारे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते। तर ते कॉन्ट्रॅक्ट आता जे वेंडरचा कोटा होता, प्रत्येक वेंडरचा कोटा त्या दरम्यानचा कोटा, जो कोटा त्यांना 2024 मध्ये देण्यात आला होता, तो कोटा जवळपास सर्व वेंडरचा संपल्यात जमा झाले। आता काही जिल्ह्यांमध्ये ठराविक जे वेंडर असतात, 1-2 वेंडर आहेत, त्यांचे कोटे काही जिल्ह्यामध्ये दाखवतात। जर तुम्ही काही जिल्ह्यांचा विचार केला तर त्या जिल्ह्यामध्ये अजूनही 1-2 वेंडर असं दाखवत आहे, पण खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये आता वेंडर नाहीतच, वेंडर अवेलेबल नाहीत असं दाखवत आहे जरी वेंडर सिलेक्शन करण्याचा ऑप्शन आला। तर आता एक गोष्ट आपल्याला कंपनीशी कॉन्टॅक्ट केलं किंवा महावितरणशी कॉन्टॅक्ट खूप साऱ्या दिवसापासून आपल्या या विषयावर रेग्युलर व्हिडिओ बनवत हे पण चालू आहे। कंपनीशी कॉन्टॅक्ट करणं, भरपूर सारे कंपनीशी आपण कॉन्टॅक्ट केलंय, त्यांच्याशी विचारणा केली की तुमच्या कंपन्या ऍड होणार का। तर ज्या नवीन कंपन्या ज्या पहिल्या लिस्टमध्ये अवेलेबल होत्या 25-30 कंपन्या, त्या सर्व कंपन्यांचं म्हणणं आहे की आम्ही नेक्स्ट महिन्यामध्ये वेंडर लिस्टमध्ये ऍड होणार आहे। पण एक गोष्ट लक्षात घेण्याची अशी आहे की नेक्स्ट महिन्यामध्ये यातील भरपूर साऱ्या कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ऍड होणार नाहीत। आता काही नवीन कंपन्या असतील किंवा त्यातील ठराविक कंपन्या असतील, याचा अर्थ असा की त्या कंपन्या ऍड होणार नाही, त्यांचे मटेरियल भेटणार असं नाही। त्याच कंपन्या असतात पण त्यांचे मटेरियल दुसऱ्या कंपनीने लिस्टिंग केलं जातं किंवा त्या दुसऱ्या कंपनीच्या नावाखाली वेंडर मध्ये लिस्टिंग केलं जातं। आता आपण जर विचार करायचा झाला तर इकोझोन कंपनी आहे, तर इकोझोनचं कंपनीचे मटेरियलच आता जेके वाले वापरतात, तर इकोझोन जेकेचं मटेरियल इकोझोनचं सेपरेट वेंडर रजिस्ट्रेशन असतं आणि जेके सोलरचं पण सेपरेट वेंडर रजिस्ट्रेशन असतं। आता दोन्ही कंपन्या एकच प्रकारचं मटेरियल वापरतात। अशा प्रकारे खूप सारे कंपन्या करतात की वेगवेगळ्या नावाने रजिस्ट्रेशन करतात, वेंडर मध्ये लिस्ट मध्ये ऍड होतात आणि मटेरियल तुम्हाला त्याच। आता शक्ती पंपचा जर विचार केला झाला तर त्यांचंही तुम्हाला पाहू शकता की वेगळ्या नावाने रजिस्ट्रेशन होऊ शकतं, कारण की वर्षाला जो कोटा असतो तो कोटा संपल्यानंतर त्या नावाने तर त्या कंपनीला त्या वेंडर लिस्टमध्ये रजिस्ट्रेशन करता येत नाही, मटेरियल तुम्हाला तेच दिलं जातं। शक्ती पंप बद्दल खूप साऱ्या लोकांच्या तक्रारी पण येऊ लागलेल्या आहेत की आता जे नवीन वेंडर लिस्टमध्ये ऍड होतात, शक्ती पंप झालेले, त्यांचं मटेरियलची क्वालिटी चांगली दिली जात नाही। तर हे अगदी सत्य आहे, नवीन जे मटेरियल दिलं जातं तर नवीन मटेरियल मध्ये खूप सारी क्वालिटी लो झालेली आहे आणि मटेरियलची क्वालिटी खूप सारे प्रमाणात खाली पडलेली आहे। म्हणजे आता जे मटेरियल पहिलं जे शक्ती पंपचं मटेरियल होतं ते आता राहिलेलं नाही। आता कोणत्या कंपनीबाबत आपल्याला चुकीची माहिती देण्याचं काही अधिकार नाही। खूप सारे लोक पूर्ण व्हिडिओ पाहत नाहीत आणि कमेंट करतात की सर अशा, आता व्हिडिओच्या शेवटमध्ये आपण कंपन्या नक्कीच सांगणार आहेत की कोणकोणत्या कंपन्या फेब्रुवारी महिन्यात ऍड होणार आहेत। ज्यांना आपल्याला माहिती दिलेली आहे की आम्ही सर फेब्रुवारी महिन्यामध्ये ऍड होण्याची जे आहे ती शक्यता खूप जास्त प्रमाणात, तर ते आपण एंडला नक्कीच पाहणार आहोत की 4 ते 5 कंपन्या आहेत ते फेब्रुवारी महिन्यामध्ये ऍड होण्याची शक्यता 70-80% आहे। 100% अजून त्यांचं आपणही सांगू शकत नाही, कारण की महावितरणकडे जेव्हापासून ही योजना केलेली आहे त्या योजनेमध्ये खूप सारे प्रॉब्लेम येत आहेत। आता जेव्हा कुसुम मध्ये ही योजना होती किंवा मेढ्यामध्ये ही योजना होती तेव्हा एवढ्या प्रमाणात शेतकरी रजिस्ट्रेशन पण करत नव्हतं आणि एवढ्या शेतकऱ्यांचा अर्ज मंजूर पण होत नव्हतं, त्यामुळे वेंडर ज्यांचा आहे तो कोटा जास्त प्रमाणात शिल्लक राहत होता शहरी जिल्ह्यामध्ये। या ठिकाणी थोडंसं जास्त शेतकरी या योजनेची मागणी करत असल्यामुळे कोटा संपत आहे। तर जे वेंडर ऍड होणार आहेत त्यामध्ये आता आपण पाहू शकतो इकोझोन सोलर यांच्याकडून आपण कॉन्टॅक्ट केला होता या कंपनीला, तर त्यांच्याकडून सांगितलं आहे की आम्ही 5 फेब्रुवारी नंतर आमचा जो आहे ते वेंडर लिस्टमध्ये नाव ऍड होणार आहे।
झेन कंपनी. लक्षात घ्या, जी माहिती सांगत आहे यानंतर आता कमेंट खूप सारे शेतकरी करतात, जी आपली व्यवस्था ती करतात, आता ही कंपनी तर ऍड होणार नाही, आम्ही कॉन्टॅक्ट करता, आम्हाला वेगळीच माहिती. तर आपल्याला जी माहिती भेटली त्या आपण कॉल किंवा महावितरणशी किंवा कंपनीशी कॉन्टॅक्ट करून जी माहिती भेटली तीच आपल्यापर्यंत सांगत आहे, यामध्ये आपलं स्वतःचं वैयक्तिक काही मत नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर विक्रम सोलार एक कंपनी आहे, ती पण वेंडर लिस्टमध्ये ऍड होणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये, नेक्स्ट महिन्यामध्ये. अदानी सोलार ही एक कंपनी ऍड होणार आहे. त्यानंतर ओसवाल पंप ही पण कंपनी फेब्रुवारी महिन्यामध्ये ऍड होणार आहे. लुबी इलेक्ट्रॉनिक्स ही कंपनी फेब्रुवारी महिन्यामध्ये ऍड होणार. तर या 4-5 कंपन्यांना फेब्रुवारी महिन्यामध्ये ऍड होण्याचे चान्सेस खूप जास्त प्रमाणात. त्यात आपण पाहायला गेलो तर ओसवाल आणि इकोझोन ही कंपनी ऍड होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे. तर ह्या कंपन्या नेक्स्ट महिन्यामध्ये तुम्हाला वेंडर लिस्टमध्ये पाहायला भेटू शकतात. तर आपण कॉन्टॅक्ट केल्यानंतर भरपूर सारे कंपन्या कुठे सांगण्यात आले की त्यांचा कोटा लवकरात लवकर अवेलेबल करून देण्याचं ट्राय चाललेलं आहे. पण लक्षात घ्या एक गोष्ट, ज्या कंपनीचा पहिला कोटा संपलाय, जे वार्षिक वर्ष असतं त्यातील कोटा संपलेला आहे, ज्या कंपन्या वेंडर लिस्टमध्ये पहिल्या लिस्टमध्ये ऍड होत्या, जेणेकरून 25-30 कंपन्या अशा होत्या की वेंडर लिस्ट मध्ये पहिल्या ज्या वेंडर लिस्ट आहे त्यामध्ये ऍड होत्या, पण आता त्यातील एकही कंपनी आणि त्या कंपन्या मार्च किंवा एप्रिल मध्ये ऍड होतील. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. जर तुम्हाला त्या कंपन्या सिलेक्ट करायच्या असतील तर त्या कंपन्या मार्च किंवा एप्रिल मध्ये ऍड होणार, कारण की वार्षिक त्यांचं जे वर्ष असतं ते कम्प्लीट होत नाही, जोवर नवीन टेंडर भरता येत नाही, जोपर्यंत त्यांचा वर्षाचं जे असतो कोटा संपत नाही तोपर्यंत कंपनी कोणतेही नवीन टेंडर भरू शकत नाही. आता नंतरचा जो नेक्स्ट इयरचं जे 1 लाखाचं सौर पंप बसवण्याचं टेंडर असेल त्यामध्ये या कंपन्या अप्लाय करतील, त्यानंतर त्यांचे सिलेक्शन होईल, त्यानंतर त्या वेंडर लिस्टमध्ये ऍड होते. आता राहिलेल्या शेतकऱ्यांचं अजून वेंडर सिलेक्शन आलेले पंप दाखवत नाहीत, अशा शेतकऱ्यांना मग आता ज्या नवीन कंपन्या फेब्रुवारी महिन्यामध्ये ऍड होतील त्या कंपन्या तुम्हाला वेंडर लिस्टमध्ये पाहायला भेटतील. तर खूप महत्वाची माहिती होती. माहिती घेण्यासाठी आपण खूप साऱ्या लोकांशी कॉन्टॅक्ट करत असतो. तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला मी 100% सबस्क्राईब करा. रोज आपण सौर पंप योजनेविषयी व्हिडिओ बनवत असतो. वेगवेगळी माहिती जी आपल्यापर्यंत माहिती पोहोचते ते आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा 100% प्रयत्न करत असतो. इतरांपर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला